नागपूर हे शहर आपलं शहर आहे आणि आपल्या शहराची वाहतूक सुरळीत व्हावी, आपल्या शहराची ओळख जे ऑटो रिक्षा चालकाच्या व्यवहारातून दिसून येते आणि त्यामुळे टायगर ऑटो रिक्षा संघटनेने असं ठरवलं की नागपूर शहरामध्ये ऑटो रिक्षा चालक जे आपला व्यवसाय करत असताना अनेकदा आमच्या बघण्यात असं आलं की ऑटो रिक्षा चालक सिग्नल जम्पिंग करतो, ओव्हरसीट प्रवासीची वाहतूक करतो, ऑटो रिक्षा चालक हा युनिफॉर्म घालत नाही. कित्येकदा असं असतं की ऑटो रिक्षा चालक आपल्या ऑटो रिक्षामध्ये आपल्या ऑटो रिक्षाचे पेपर जवळ ठेवत नाही आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या कारवाईला त्याला सामोरं जावं लागतं. आणि पोलीसच नाही तर RTOच्या सुद्धा कारवाईला त्याला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दंड बसतो. आणि या सगळ्या गोष्टींपासनं आमचा ऑटो रिक्षा चालक कसा वाचेल हा दृष्टिकोन टायगर ऑटो रिक्षा संघटनेने आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि आज पंचसूत्रीय कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या पंधरवाड्यामध्ये नागपूर शहरामध्ये करतो आहोत, ज्यामध्ये आम्ही ऑटो चालकांना एक पत्रक देणार आहोत. त्या पत्रकामध्ये नमूद आहे की ऑटो रिक्षा चालकांनी आपला ऑटो रिक्षा चालवत असताना आपला गणवेश घातलेला असावा, त्यांनी आपल्या ऑटो रिक्षाची सगळी कागदपत्रं अद्ययावत ठेवावी, तो ऑटो रिक्षा चालवत असताना त्यांनी सिग्नल जम्पिंग करू नये, त्या ऑटो रिक्षा चालकांनी रॉंग साईड आपला ऑटो रिक्षा चालवू नये, त्या ऑटो रिक्षामध्ये त्यांनी ओव्हरसिटिंग ऑटो रिक्षामध्ये प्रवासी करू नये. अशा पद्धतीचे पत्रकं आम्ही तयार केलेली आहेत आणि ती पत्रकं आम्ही येणाऱ्या 15 दिवसामध्ये नागपूर शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये आमच्या संघटनेचे पदाधिकारी 4 ते 7 या वेळेला उभे असतील आणि ते प्रत्येक सिग्नलवर आपल्या ऑटो रिक्षा चालकांना ते पत्रकं देऊन नम्रतेने त्यांना सांगणार की बाबा तुम्ही या कायद्याचं पालन करा, जेणेकरून तुमचा व्यवसाय वाचेल आणि तुमच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही, ज्यापासून तुमच्या कमाईचा अर्ध्याहून जास्त हिस्सा सरकारच्या तिजोरीत जातो, तो पैसा तुमच्या परिवारासाठी वाचेल. हा शुद्ध हेतू घेऊन टायगर ऑटो रिक्षा संघटना हे काम करते आहे. नागपूर शहरामध्ये टायगर ऑटो रिक्षा संघटना काम करते, त्यामुळे हा उपक्रम नागपूर शहरापुरता सध्या तरी मर्यादित आहे.